बघा, टर्म्स रिलेटेड टू हायवेच्या काही टर्म्स बघायचे आपल्याला. ओके, तर सगळ्यात पहिले आपण पहिला पॉईंट बघू. इम्पॉर्टंट पॉईंट टू बी नोटेड फॉर स्ट्रीट रोड लाईटिंग. म्हणजे स्ट्रीट लाईट स्कीम आहे ते डिझाईनच्या काही इम्पॉर्टंट टर्म्स बघायच्यात आपल्याला. तर बघा, सगळ्यात पहिलं काय आहे, डिस्टन्स बिटवीन टू पोल्स किती पाहिजे, 30 ते 35 मीटरच्या दरम्यान पाहिजे. किती पाहिजे, 30 ते 35 मीटरच्या दरम्यान पाहिजे. आणि इल्युमिनेशन काय, ल्युमिनस इंटेन्सिटी शुड बी युनिफॉर्म. त्याच्यामध्ये ल्युमिनस इंटेन्सिटी कशी पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे. त्याच्यानंतर हाईट ऑफ लॅम्प शुड बी युनिफॉर्म. सगळ्या खांब्याची उंची, कोणते खंबे, लाईटचे खंबे नाही, लाईटचे खंबे कसे पाहिजे, युनिफॉर्म हायटेड पाहिजेत. इल्युमिनेशनसुद्धा युनिफॉर्म पाहिजे. 30 ते 35 मीटर त्याच्यामध्ये अंतर पाहिजे. त्याच्यानंतर ऑल द क्रॉसिंग अँड टर्न शुड बी प्रोव्हाइडेड विथ स्ट्रीट लाईट पॉईंट. ओके, ऑल क्रॉसिंग अँड टर्न, प्रत्येक क्रॉसिंगला आणि टर्नला काय पाहिजे, स्ट्रीट लाईट पाहिजे. व्यवस्थित ते दिसणं गरजेचं आहे, नाहीतर डायरेक्ट ड्रायव्हर काय करेल, गाडी सरळ घेऊन जाईल आणि खड्ड्यात पडेल. ओके, त्याच्यानंतर हाईट ऑफ इल्युमिनेशन फिटिंग शुड बी बेस्ड ऑन देअर स्पेसिंग अँड नेचर ऑफ लोड. किती लोड आहे, किती त्या म्हणजे खांब्याला किती लोड आहे आणि कोणत्या प्रकारचा फोर्स येतो त्याच्यावर त्याची हाईट डिपेंड करते. त्याच्यानंतर अ फ्यूज युनिट शुड बी प्रोव्हाइडेड इन इच लॅम्प सर्किट. त्याच्यामध्ये फ्यूज युनिट पाहिजे, वायरिंग वगैरे जळायला नाही पाहिजे. फ्यूज शॅल बी फिटेड ऑन द पोल ॲट अ सेफ डिस्टन्स फ्रॉम द ग्राउंड लेवल. ग्राउंडपासून सेफ पाहिजे, लहान लेकरांनी त्याच्यात काड्या नाही केल्या पाहिजे. ओके, तुम्ही तुमच्या कॉलेज लेवलला ते बघितलं असेल, बटन ऑन ऑफ. गाव पातळीवर सुद्धा गल्लीमध्ये जे स्ट्रीट लाईट असते तिथं बटन असतं ऑन ऑफ करण्यासाठी. तर ते सफिशियंटली उंच पाहिजे, म्हणजे चांगला मोठा माणूसच त्याला ऑपरेट करेल या हिशोबानं. त्याच्यानंतर स्विच, टाईम स्विच शुड बी यूज फॉर द कंट्रोलिंग स्ट्रीट लाईट. ॲटो सेन्सर, लाईट सेन्सरनी पण ऑपरेट करा, किंवा दिवस झाला की लगेच ते ॲटोमॅटिक काय झालं पाहिजे, बंद झालं पाहिजे. आणि अंधार पडला की ॲटोमॅटिक ते चालू झालं पाहिजे. या पद्धतीची सिस्टीम तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता. त्याच्यानंतर स्ट्रीट मेन मे बी ड्रॉन अलॉंग द डिस्ट्रीब्युशन लाईन. डिस्ट्रीब्युशन लाईनसोबत तुम्ही ते ड्रॉ करू शकता, लाईन ओढू शकता. त्याच्यानंतर द न्यूट्रल कंडक्टर ऑफ LV सिस्टीम शुड बी ॲज अ रिटर्न कंडक्टर ऑफ स्ट्रीट लाईट सिस्टीम ऑल्सो. तर न्यूट्रल लाईन ती दबी घ्या. ओके, आणि ती रिटर्न कंडक्टर म्हणून वापरा स्ट्रीट लाईटला. ओके, जसे की आपण नॉर्मल सिस्टीमला वापरतो त्या पद्धतीने. फेज न्यूट्रल अशा पद्धतीने जर केलं तर स्ट्रीट लाईटची डिझाईन प्रॉपर होऊन जाईल. येतं लक्षात, याच्यात काय अडचण नाही. चला बघा, आता क्लासिफिकेशन ऑफ रोड. रोड कोणकोणत्या प्रकारचे असतात ते बघू आपण. रोड कोणकोणत्या प्रकारचे ते बघू. तर बघा, 4 प्रकारचे रोड आहेत. किती प्रकारचे, 4 प्रकारचे. R1, R2, R3 आणि R4. R1, R2, R3 आणि R4. तर ॲस्फाल्टिक रोड म्हणजे काय, डांबरी रोड. ओके, सरफेस विथ ॲटलिस्ट 15% ऑफ आर्टिफिशियल ब्राईटनर. त्याच्यामध्ये 15% आर्टिफिशियल ब्राईटनर पाहिजे, चमक पाहिजे, लाईट पाहिजे. रोड सरफेसचा 80 ते 100% एरिया आर्टिफिशियली लाईटनी ब्राईट चमकला पाहिजे, म्हणजे दिसला पाहिजे थोडक्यात. ओके, त्याच्यानंतर कॉन्क्रीट रोड सरफेस. बऱ्याचदा याच्यामध्ये कॉन्क्रीट रोड सरफेससुद्धा असतो. ओके, साईड हे पण असतात. अशा पद्धतीने 1 वे किंवा 2 वेची अरेंजमेंट डिझाईन आपल्याला करता येते. तर या रोडला आपण R1 रोड म्हणतो. काय म्हणतो, R1 रोड. ओके, ॲस्फाल्टिक रोड सरफेस विथ 15% आर्टिफिशियल ब्राईटनर. त्याच्यानंतर दुसरा आहे R2 रोड. दुसरा रोड कोणता आहे, R2 रोड. याच्यामध्ये काय, सरफेस ड्रेसिंग विथ हार्श टेक्स्चर विथ नॉर्मल ॲग्रिगेट. म्हणजे नॉर्मल ॲग्रिगेटच्या वर आपण एक पॉलिशिंग करतो. कशाची, हार्ड टेक्स्चरची ड्रेसिंग करतो, किंवा वरून एक लेअरिंग करतो, फिनिशिंग लेअर ज्याला आपण म्हणतो त्याला. ओके, त्याच्यामध्ये बघा, कोर्स अँड काय हार्श अल्फॅस्टिक कॉन्क्रीट रिच इन ग्रॅव्हल. ओके, 60%.
अँड विथ ग्रेवल अप टू ऑर ग्रेटर दॅन 10 mm, म्हणजे 10 mmचा जाड लेअर कशाचा, हार्श कोर्स प्लस हार्श प्लस ॲस्पॅस्टिक कॉन्क्रीट, ते काय बारीक खडी, त्याच्यानंतर हे जे असतं ना खडी बघितली असतं ना डांबरासोबत मिक्स करायची खडी. डांबर कसं तयार होतं माहिती आहे का, कच्च्या तेलापासून सगळ्यात बाय प्रोडक्ट जो आहे ते डांबर आहे. वंगण माहिती आहे तुम्हाला, वंगण मिट्टी का म्हणजे एका याच्यापासून 10-15 तयार होतात. ते कसं तयार होतं त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आज मी, तुम्ही बघून घ्या. ओके. तर डांबर जे आहे त्याच्यामध्ये काही विशेष हे करून 10 mm पर्यंतचा जर लेअर तयार केला तर त्याला R2 रोड म्हणतात. मग ॲस्फाल्टिक सरफेस विथ 10% or 15% आर्टिफिशियल ब्राईटनेस इन द मिक्सचर, याच्यामध्ये 10 ते 15 आहे, याच्यामध्ये ॲटलिस्ट 15% आहे, म्हणजे मोर दॅन 15 याच्यामध्ये 10 ते 15% ब्राईटनेस आहे मिक्सचरची. त्याच्यानंतर मास्टिक अल्फास्ट आफ्टर ड्रेसिंग इन न्यू कंडिशन. मास्टिक म्हणजे त्याला मास्ट कंडिशन म्हणजे काय करतो आपण, स्ट्रीट लावून टाकून देतो दोन्ही साईडला हे झाल्याच्यानंतर. तर हे R2 रोड आहे. त्याच्यानंतर R3 रोड म्हणजे काय, ॲस्फाल्टिक कॉन्क्रीट विथ ग्रॅन्युअल साईज अप टू 10 mm, 10 mmचे 10 mmचाच आहे, पण त्याच्यावर जे आहे विथ हार्श टेक्स्चर बट पॉलिशिंग आहे, फिनिशिंग आहे प्रॉपर, त्याला आपण काय म्हणतो R3 रोड. मग सरफेस कोटिंग विथ कोर्स टेक्स्चर बट पॉलिश, याच्यामध्ये पॉलिश लेअर असतं, एकदम चिकना रोड असतो. ओके. तर हे R3 रोड. त्याच्यानंतर R4 मास्टिक अल्फास्ट आफ्टर सम मंथ ऑफ यूज, म्हणजे याला परत लेअरिंग करावं लागते. तुम्ही बघा इथं आता आपला रोडला परत एक लेअर बसवला, एक झाला, पुन्हा एक रेल बसवला, काही महिन्यांनी परत लेअरिंग केली जाते. ओके. तर त्या रोडला R4 रोड असं म्हणतात. रोड सरफेस विल स्मूथ और पॉलिश टेक्स्चर, एकदम स्मूथ आणि पॉलिश टेक्स्चरचा असतो हा. तर हा रोड जो आहे तो R4. त्याला लेअरिंग करावं लागते, साईडनी पट्ट्या पण मारतात कलरिंगच्या. ओके. आणि तो कशावर डिपेंड करतात, कोणत्या टाईपचा हायवे आहे त्याच्यावर डिपेंड करतो. तर हे मिक्सचरच्या आणि ब्राईटनेसच्या हिशोबाने हे रोडचे प्रकार पडलेले. किती ब्राईटनेस, याच्यामध्ये 15% जास्त, याच्यामध्ये 10 ते 15%, याच्यामध्ये पॉलिश लेअर आहे, रोड चमकतो व्यवस्थित. ओके. आणि याच्यामध्ये पॉलिश लेअर आहे, पण मास्टिक स्ट्रक्चर आपण वापरतो, म्हणजे मास्ट वापरतो, समजा खंबे त्याला आपण म्हणतो, ते स्ट्रक्चर वापरतो त्यासाठी लाईटिंग देण्यासाठी. हे समजलं तुम्हाला. चला आता पुढचा पार्ट बघू आपण. बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रोड लाईटिंग. रोड लाईटिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय रे, रोड लाईट का बरं लावतो आपण, ड्रायव्हरला दिसलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं ते. ओके. टू इम्प्रूव्ह द विजिबिलिटी ऑफ फॅसिलिटेट द फ्लो ऑफ ट्रॅफिक अँड काय प्रिडिस्ट्रेन म्हणजे डिस्कम्फर्ट. ओके. ट्रॅफिक आणि प्रिडिस्ट्रेन म्हणजे काय म्हणता येईल त्याला, रोडवर थोडक्यात ड्रायव्हरला कम्फर्टेबली दिसलं पाहिजे, रोड हा प्रॉपरली विजिबल झाला पाहिजे आणि दूरपर्यंत दिसला पाहिजे. ओके. याचा मराठी शब्द पहा बरं. त्याच्यानंतर रिडक्शन इन नाईट ॲक्सिडेंट, हे काय करणार आहे, नाईट ॲक्सिडेंट कमी करण्याचं काम करणार. ओके. म्हणजे प्रॉपर व्हिज्युलायझेशन झालं, प्रॉपरली सगळ्या गोष्टी दिसल्या तर रात्री अपघात होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. त्याच्यानंतर विजिबिलिटीच ना, पदचारी हा ना, मधातला तो माणूस दिसला पाहिजे, पदचारी. ओके. ट्रॅफिक किंवा मधात जाणारा जो आहे तो दिसला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम नाही झाला पाहिजे. ऑफ ॲड टू पोलीस प्रोटेक्शन, पोलीसच्या व्हॅन बघितल्या असतील तुम्ही रोड साईडला, तर त्यांच्यासाठी पण ते दिसलं पाहिजे. टू एनहान्स द ॲपिअरन्स ऑफ रोड ॲट नाईट, रात्री तुम्हाला रोड व्यवस्थित दिसला पाहिजे. त्याच्यानंतर
प्रमोशन ऑफ बिझनेस अँड काय वर्किंग हावर्स इन इंडस्ट्रियल ड्युरिंग नाईट. रात्री इंडस्ट्री लेवलला काय केलेलं असतं, डेकोरेशन केलेलं असतं कंपनीचं नावं ते दिसतात ना रात्री, तर ते सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे. रोडच्या टच अशा कंपनीचे पाट्या असतात किंवा हे असतात, ह्या कंपनीचं वेलकम वगैरे वगैरे अशा पद्धतीने. इन्फॉर्मेशन ऑफ व्हेकल, गाड्याची माहिती तुम्हाला ते याच्यावर व्यवस्थित दिसावं, कोणत्या गाडी आहे, कोणत्या कंपनीची आहे, त्याचा प्लेट नंबर हे ते दिसावं कोणाला, पोलीससाठी वगैरे वगैरे. त्याच्यानंतर ड्रायव्हर नीड टू ऑब्टेन फॉर ड्रायव्हिंग अ पार्ट ऑफ रोड हीज एक्सपेक्ट अ ट्रान्सफर्स इन द नेक्स्ट 5 to 15 सेकंद. म्हणजे पुढचे 5 ते 15 सेकंद जो रोड क्रॉस करायचा तेवढा तरी त्याला दिसला पाहिजे. आलं लक्षात. तर त्या पद्धतीचं रोड विजन पाहिजे. त्याच्यानंतर हिज ओन पोझिशन अँड मुवमेंट विथ रिस्पेक्ट टू हिज पार्ट ऑफ रोड, किती रोडचा पार्ट कवर करतो आहे आणि त्याची सध्याची पोझिशन काय आहे हे त्याला कळालं पाहिजे, नाही तर रोडच्या बाहेर जाऊ शकतो तो असा. ओके. त्याच्यानंतर द पार्ट ऑफ रोड दॅट इज रिअली फ्री अँड फिट फॉर द ड्रायव्हिंग ओव्हर. ड्रायव्हिंग करायसाठी रोडचा पार्ट कसा पाहिजे, फिट पाहिजे, खड्डे नसावे. ओके. द पॉसिबिलिटी ऑफ ट्रॅफिक अँड प्रिडिस्ट्रियन म्हणजे काय, पदचारी. ट्रॅफिक आणि जर मधात येणारे ऑब्स्टॅकल, समजा रांडूकर आला मधातच किंवा कुत्रे येतात गाडीवर चालवताना, तर हे जरा धोकादायक आहे. क्रॉसिंग दिस पार्ट ऑफ रोड, तर ट्रॅफिक किंवा एखादा पदचारी रस्ता क्रॉस करताना अपघात होण्याची शक्यता आहे, म्हणून रस्ता व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. आणि हेच ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, रोड लाईटला टाकण्याचं हेच ऑब्जेक्टिव्ह. येतं लक्षात. सो राईट डाऊन.